ज्यांचा जन्म 1980 ते 90-95 दरम्यानचा आहे, त्यांची पुढची 20-25 वर्ष आनंदात जायची असतील तर 4 गोष्टी आत्ता चेक करणं गरजेचं आहे. अत्यंत महत्वाचा व्हिडिओ बनवतोय, सेव्ह करा आणि शेवटपर्यंत बघा. 1. आपण बाहेरून कितीही मजबूत दिसत असलो किंवा तसं दाखवत असलो तरी आतून आपण थकलोय का हे एकदा चेक करा. आणि खरंच थकलेलो असेल तर मान्य करा, कारण ही जी पिढी आहे या पिढीला लहानपणी रडायला नाही तर सहन करायला शिकवलं गेलेलं आहे. त्यामुळे आपल्या सहनशक्तीचा बॅलन्स करणं हे या टप्प्यावरती खूप महत्वाचं आहे. म्हणून सेल्फ केअर, स्वतःला सांभाळायला शिका. 2. गुंतवणूक. केवळ पैसा कमवणं एवढीच गुंतवणूक नसते, तर उत्तम आरोग्य, प्रोडक्टिव्ह वेळ आणि प्रेमळ नाती ही सुद्धा सगळ्यात महत्वाची गुंतवणूक असते. हे कृपया लक्षात घ्या. तुम्ही या पद्धतीची गुंतवणूक करता आहात का आणि ती योग्य ठिकाणी करता आहात का हे सुद्धा आजच चेक करा. 3. वेळेच्या आरशात बघायला घाबरू नका. 40च्या उंबरट्यावरती असणाऱ्या या पिढीचे काही पांढरे केस आता डोकवायला लागलेले असतील, शरीराच्या काही तक्रारी सुरू झालेल्या असतील. लक्षात घ्या, वेळ कुणासाठीही थांबत नाही, म्हणून तुम्ही थांबणं जास्त महत्वाचं. सगळ्यांसाठीच तुम्ही उपलब्ध असता, पण स्वतःसाठी उपलब्ध असता का ही गोष्ट आजच चेक करा. 4. वारसा. या पिढीचा सगळ्यात मोठा घोळ काय असेल तर तो म्हणजे त्यांनी खूप संघर्ष केला, पण आपला आतला आनंद कायम पोस्टपोन केला. त्यामुळं पुढच्या पिढीच्या वाट्याला संघर्षच येऊ नये अशी जर तुम्ही तजवीज करत असाल, पुढच्या पिढीला अलगद झेलत असाल तर तुम्ही खूप मोठी चूक करता, हे लक्षात घ्या. कारण पुढची पिढी सुजाण नागरिक आणि मजबूत माणूस तयार होणं हा खरा वारसा असतो. तो देण्याचा आणि जपण्याचा प्रयत्न करा. कालचा व्हिडिओ पाहून अनेक जणांनी डीएम करून सांगितलं, सर हे आमच्याबद्दलच आहे. मित्रहो, ज्यांचा जन्म 1980 ते 90-95 दरम्यानचा आहे त्यांच्यासाठी आज पुन्हा एकदा एक खूप महत्वाची गोष्ट मला स्पष्टपणे सांगायची आहे. खास त्याच्यासाठी हा पार्ट 2 बनवतोय. आता सेव्ह करा आणि शेवटपर्यंत बघा. मित्रहो, ही जी पिढी आहे ना, ही आपलं काम, कुटुंब, जबाबदाऱ्या सगळं काही अत्यंत प्रामाणिकपणे निभावते, सांभाळते, पण स्वतःसाठी निर्णय घ्यायला, स्वतःवरती प्रेम करायला ही कमी पडते, असं माझं स्पष्ट मत आहे. अहो, ज्या पिढीचं बालपण साध्या मराठी शाळांनी समृद्ध केलं, परिस्थिती नव्हती बहुतांश लोकांची, पण तरी सुद्धा आजच्या सारखी रडारड बिलकुल नव्हती. गोट्या, सूरपारंब्या, विटी दांडू, अगदीच काही खेळायला नसेल तर सायकलचा टायर खेळून ही उच्च कोटीचा आनंद कमावलेली ही पिढी आहे. रविवारी सह्याद्री दूरदर्शनवर आपला आवडता लक्षा अशोक मामांचे पिक्चर बघून खळखळून हसलेली ही पिढी आज नोकरी व्यवसायात स्थिरावूनही पैसा, फ्लॅट, बंगला, चारचाकी सगळं काही असतानाही आतून खरंच खुश आहे का हा खरा संशोधनाचा विषय. आणि खरंच आपल्या वाट्याचं हक्काचं सुख आपल्याला मिळालं नाही असं जर या पिढीला वाटत असेल तर त्याचं एकमेव कारण आहे की स्वतःविषयीचे ठाम निर्णय घ्यायला, स्वतःवरती प्रेम करायला आपण कुठेतरी कमी पडतोय. आणि या पिढीतल्या बहुतांश लोकांचा एकच प्रॉब्लेम आहे, कळतं पण वळत नाही. हेल्थ सुधारायची आहे पण उद्यापासून, नवीन एखादं स्किल शिकायचंय पण पुन्हा कधीतरी, स्वतःसाठी, कुटुंबासाठी वेळ काढायचा आहे पण बघूयात नंतर केव्हा तरी. पण खरं सांगू, हा जो नंतर आहे ना तो हळूहळू पुन्हा कधीच नाही या कॅटेगरीत जायला लागतो. वास्तव हे की 30-35 नंतर शरीर वॉर्निंग द्यायला लागतं, 40 नंतर मन थकायला लागतं आणि 50 नंतर काय काय करायचं राहिलंय याचा गिल्ट, रिग्रेट वाढायला लागतो. मग या सगळ्यातून ज्यांना आनंदी जगायचंय त्यांच्यासाठी काही उपाय जरूर आहे. स्वतःसाठीचे योग्य निर्णय घ्यायला, स्वतःवरती प्रेम करायला कोणत्याही परफेक्ट वेळेची वाट बघू नका. आजचा दिवस माझा असं समजून छोट्या छोट्या गोष्टीतून सुरुवात करा. बघा, मजा यायला लागेल. आजचा व्हिडिओ अत्यंत कडवट आहे, अनेकांना तो झोंबू शकतो. कृपया हलक्या काळजाच्या लोकांनी शेवटपर्यंत बघू नका. मित्रहो, ज्यांचं वय आज 30 ते 45च्या आसपास आहे त्यांच्यासाठी मी याआधी 2 व्हिडिओ बनवले, मिलियन्स मध्ये लोकांनी पाहिले आणि हजारो कमेंट्स आल्या. त्या कमेंट्स वाचताना एक गोष्ट जाणवली, अनेकांनी लिहिलंय, सर निर्णय चुकलेत, सगळं संपलंय, आता आमच्याकडनं काही होणार नाही. त्यांच्यासाठी हा पार्ट 3 बनवतोय, आता सेव्ह करा. ज्यांना वाटतंय ना सगळंच संपलंय त्यांना मला आठवण करून द्यायची आहे. अरे 2 रंगाचं लुगडं अंगावरती नेसून दुसऱ्याच्या शेतात तांदूळाच्या भाजीचा एक मोड जमा करून प्रपंच चालवलेल्या
आजीची अनेक नातवंड आता मला ऐकत असतील का? त्या आजीचा संघर्ष तुमच्यासाठी प्रेरणा नाही बनू शकत? सराव परीक्षेची 15-20 रुपयाची फीस भरायला 8-8 दिवस थांबावं लागायचं. सहलीची 150-200 रुपये जमा करणं म्हणजे आई बापांसाठी टेन्शन होतं. हे विसरलात एवढ्या लवकर? 80-90च्या दशकात अनेकांकडे सायकल असणं ही लक्झरी होती आणि बाईक असणं ही श्रीमंतीचं लक्षण. हेही विसरलात सोयीस्करपणे. अहो, जत्रेतली चावीची गाडी घेण्याचं स्वप्न 2-2 वर्ष पुढं ढकललंय या पिढीनं. आज अनेकांच्या घरात माणसं कमी आहेत पण गाड्या जास्त आहेत. ही वस्तुस्थिती मान्य नाही तुम्हाला? मित्र हो, तुम्ही मान्य करा अथवा करू नका, पण आधीच्या तुलनेत खूप खूप पुढे आलोय आपण. पण या पुढे येण्याच्या प्रत्येक टप्प्यावरती काहीतरी खूप महत्वाचं, मोलाचं हरवत गेलंय आपलं. आतल्या आतच जाणवणारं काहीतरी तुटत गेलंय आपलं. पण आपल्याकडे जे जे चांगलं आहे ते दिसत नाही आपल्याला, कारण नकारात्मकतेचे थरावरती थर साठत गेलेत वर्षानुवर्ष. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मला जाणीव करून द्यायची आहे, तुमच्या घरात जर जुनी माणसं असतील ना तर भाग्यवान आहात तुम्ही. जा त्यांच्याजवळ 4 घटका बसा आणि त्यांच्या सुरकुतलेल्या हाताला एक स्पर्श करा. संघर्षाची भाषा काय असते हे कळेल तुम्हाला. आई बापा बरोबर पटत नसेल अनेकांचं, अबोला असेल, पण एकदा सगळे पूर्वग्रह बाजूला ठेवून बापाला एक मिठी मारून बघा. त्यांची इथून विचारपूस करून बघा. विरघळून जातील ही माणसं आणि 1000 हत्तींचं बळ येईल तुमच्यात. लक्षात घ्या, शाळेत रिकाम्या जागी योग्य शब्द भरायला शिकलात आपण, पण आयुष्याच्या अर्ध्या वाटेवर सोडून गेलेल्या माणसांच्या जागा कधीच भरता येत नाहीत. त्या कायम रिकाम्याच राहतात. याची ही जाणीव असू द्यात मनात. आणि आपली मुलं ती तर सगळ्यात मोठी असेट आहे. फक्त त्याच्यात एक गुंतवणूक पाहिजे, ती तुमच्या वेळेची. बघा, अजूनही काहीच संपलेलं नाही आणि संपणार नाही असा साक्षात्कार होईल तुम्हाला. तुम्हाला काय वाटतं मला कमेंट करा आणि अर्थात आवडलं असेल तर शेअर करायला विसरू नका. थँक्यू.